मवियाचं जागा वाटप होण्याआधीच ठाकरे गटाची मुंबईतल्या 36 पैकी 22 शिलेदार ठरले। संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती। सध्याचे आमदार आणि नव्या चेहऱ्यांनाही संधी। पंतप्रधान मोदींनी केवळ शिवरायांची नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे। कडेगावातल्या भाषणात राहुल गांधी यांचा हल्लाबोल। मातोश्रीमध्ये असूनही उद्धव ठाकरेंनी फिरवली काँग्रेसच्या सांगलीच्या कार्यक्रमाकडे पाठ। मातोश्रीवरच ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती। सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या स्मारकाचं लोकार्पण। राहुल गांधी, खरगे, पवार, शाहू महाराज हे उपस्थित। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। फरार असताना आपटे गोवा इंदूरमध्ये गेल्याचा वकिलांचा दावा। जयदीप आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातनं हालचाली। संजय राऊत यांचा आरोप तर आपटे सरकारचा नातेवाईक असल्याचा जयंत पाटलांचा आरोप। मुख्यमंत्र्यांचाही पलटवार। अजितदादांच्या राष्ट्रवादीत रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे पाटील आमने सामने। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रुपाली चाकणकरांच्या नावामुळे ठोंबरे संतापल्या। आतापर्यंत टीकेनंतर मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा। मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांना मदतीबाबत बातचीत झाल्याची माहिती। सत्तारांच्या पुढाकाराने संभाषण। खासगी मेडिकल कॉलेजेसच्या उद्दामपणाचा माझाकडून पर्दाफाश। सरकारी सवलत पात्र विद्यार्थ्यांकडून भरून घेतली प्रतिज्ञापत्र। माझाच्या बातमीनंतर सरकारकडून कारणे दाखवा नोटीस। गणेशोत्सवाला निघालेले कोकणवासी अजूनही वाहतूक कोंडीत। रायगडमध्ये अनेक वाहनं अडकली। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांनाही मुळेही वाहनांना फटका। सिडकोतर्फे बेलापूर ते पेंधर मेट्रोच्या तिकिटात 33% कपात। 7 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार। जवळच्या नंबरचा चष्मा घालवणाऱ्या आयड्रॉपला केंद्राच्या औषध प्रशासनाची मान्यता। एंटोड फार्मास्युटिकल्सचे मराठमोळे सीईओ निखिल मसूरकर यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।